कोथिंबिरीचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। सध्या कोथिंबिरीला शेकडा 2800 ते 3000 रुपये बाजारभाव मिळतोय। पिंपळवंडी परिसरामध्ये फेरफटका मारल्यावर शेतकरी वाढलेल्या बाजारभावासंदर्भात काय म्हणतायत आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून काय अपेक्षा व्यक्त करतायत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी। कोथिंबिरीचा प्लॉट एक नंबर आहे। सध्या बाजारभाव काय आहेत? 2,500-3,000 रुपये आहे। 2,500-3,000 रुपये। किती एकर आहे हा प्लॉट? 1.5 एकर आहे। कुठले कोथिंबीर आहे? ही काळावाई, गावरान, गावठी। गावठी? किती क्षेत्र आहे? 1.5 एकर। डायरेक्ट प्लॉट दिला का विकायला नेणार? नाही डायरेक्ट। केवढ्याला दिला? 3,51,000। अजून एक प्लॉट आहे 1 एकरचा, तो हा मिळून 2.5 एकर आहे टोटल। केवढ्याला विकला 2.5 एकर? 3,51,000। परवडलं का? हो, भरपूर पैसे झाले। खुश? खुशच म्हणायचं। आता 8 दिवसापूर्वी कोथिंबीरीचे बाजार पडले होते, लोकांनी त्याच्यामध्ये मेंढरं सोडली होती। म्हणजे हे लॉटरीचं पीक। हा, लॉटरी झाले तर पैसे झाले, झाले तर लखपती नाही तर भिकपती, झाले तर लाग नाही तर खा। आणि इथून मागचे प्लॉट पण असे फेल गेलेले आहेत ना, म्हणजे मार्केट नाही, रोटर मारलाय। तरुण शेतकरी आहात, चांगल्या मालांचे पैसे। केंद्र सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय? बोला 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 बोला, तुम्ही बोला मामा, तुम्ही बोला तुम्ही बोला। शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे। हो, केंद्र सरकार, राज्य सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय? राज्य शेताला हमी भाव द्यावा एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही। शेती पिकाला। कोथिंबीरचा प्लॉट कोणाचा? तुमचं काय नाव आहे? सागर शशिकांत तोत्रे। किती एकर प्लॉट म्हणाले? 2.5 एकर। केवढ्याला दिली सगळी कोथिंबीर? 3,51,000। चांगले पैसे झाले। कोणाला दिली? हो। तुम्ही खुश? हो, समाधानी। समाधानी का खुश? खुश समाधानी, दोन्ही पण। याच्या अगोदर लॉस झाला असेल ना? हो। केंद्राकडनं काय अपेक्षा म्हणाले तुम्ही? मी म्हटलं ना, शेतीला हमी भाव भेटला पाहिजे, बाकी काही नाही। नाशिवंत माल आहे ना? हा, नाशिवंत जरी असला तरी हमी भाव भेटला तर काय होतो, फायदा होतो। आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार 9-10 वर्ष झालं सरकार आहे, बरोबर। तुम्ही समाधानी आहात का? नाही, शेतीच्या विषयी धोरणं त्यांची व्यवस्थित नाही। शेतीविषयी नाहीच आहे, शेतीविषयी चांगली जी धोरणं आहे त्यांची, शेतीविषयी इकडे धोरणं नाहीच आहे। काय अपेक्षा? हा, हमी भाव। हमी भाव, बाकी शेतीकडे लक्ष द्यावं त्यांनी। हा, शेतीकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्यांचा विचार करावा। शेतीला तुम्हाला सांगत, बाजार भाव कमी, शेतीला खत बियाणे हे सर्व महाग झाले ना, असं काय करतो? तुम्ही एक गृहिणी आहे, नोकरी करत असाल, शेतकरी पण आहे, काय शेतकऱ्यांच्या सध्याच्या काय व्यथा आहेत? काय व्यथाच नाही? व्यथा आहेत ना, भरपूर व्यथा आहेत, असं काही नाही। हा, नाशिवंत माल म्हटल्यावर याला हमी भाव नाही देऊ शकत सरकार, पण तरी म्हणजे जास्त लॉस नाही झाला पाहिजे एवढा तरी विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा। तुम्हाला काय वाटतं? सरकारची धोरणच चुकीची आहेत शेतकऱ्यांबद्दल। आता तुम्ही मगाशी काय बोलले ना, आता काय सांगाल? शेतीविषयी तरी बोला। शेतकऱ्यांविषयी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, शेतीला हमी भाव दिला पाहिजे, एवढीच अपेक्षा। शेतकरी एकाच पिकाच्या मागे लागला की त्याच पिकाच्या मागे लागतो। कांदे का कांदेच, केळी का केळीच, ऊस का ऊस, काय त्याच्यामुळे बाजारभाव पडते? नाही, असं नाही, काही तसं नाही, तसं असतोय। आता कांद्याचे निर्यात बंद केली, मार्केट पडलं कांदा शॉर्टेज झाला का नाही? आता जसं दाना मेथी शॉर्टेज झाली तेव्हा तसं कांदा शॉर्टेज झाला, तरी बी मग लगेच आयात केला माल त्यांनी, बाहेरून आयात केला पाहिजे। ज्यावेळेस आपल्या शेताचे शेतीमालाचे पैसे होतात त्यावेळेस तरी त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, आहे का नाही? आयात नाही केला पाहिजे माल। आणि ज्यावेळेस नुकसान होती त्यावेळेस काही तोटा भरून काढते नाही, आणि मदत शेतकऱ्यांना करूच नाही। हमी भाव दिला ना, काही गरज नाही मदत करायची, सगळे गहू तांदूळ द्यायची काही गरज नाही आम्हाला। सगळे म्हणतात शेतकरी जगाचा पोशिंदा। हा, बरोबर आहे। हा पोशिंदा सुखी समाधानी आहे का? नाही, शेतकरी समाधानी नाहीच, तुम्हाला सांगतो। सगळ्यांचेच पैसे होतात असं काही नाही। शेतकऱ्यांचं नाव घेऊन मत मागतात, शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ म्हणतात, त्यांचे अन्याय होऊ देणार नाही,
निवडणूक झाल्यावर. आणि शेतकऱ्यांची थोडी सुट्टी आहे तुम्हाला सांग. शेतकरी सभा असते का सगळे चालले तिथे सगळेला गेलंच नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो काय गरज नाही. तुम्हाला जर तुम्ही लय कामं चांगली करताना तुमच्या दारात आले पाहिजे ती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.